ज्या मराठवाड्याला कधी रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं त्याच मराठवाड्यात लष्कराच्या होड्यांनी नागरिकांचं रेस्क्यू केलं। गोदावरीनं घातलेल्या पुराच्या वेढ्यात लोक अडकून पडले, तर काही ठिकाणी हेलिकॉप्टरनं लोकांना वाचवलं गेलं। याची दृश्य आपण पाहूया। मराठवाडा सध्या आसमानी संकटाशी झुंज देतोय। पावसानं थैमान घातलंय आणि मराठवाड्यातील लोक संकटात सापडले। जायकवाडी धरणातून जे पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आणि या पाण्यामुळेच आता परळीतील पोहनेर येथे हे पाणी आता लोकांच्या घरात घुसायला सुरुवात झाली आणि आपण जर बघितलं तर पोहनेर येथील एका शेतात असलेल्या घरामध्येच हे संपूर्ण पाणी घुसले आणि हे घर पूर्ण पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। दादा, कधीपासून हे पाणी तुमच्या घरात गेलेलं आहे? 2-4 दिवस झालं पाणी आलंय का? रात्री 6-7ला पाणी आलंय। हां, 7 वाजल्यापासून पाणी आलंय। सरकारचे काही लोक आलते का? नाही आले नाही कोणी। ही दृश्य आहेत बीडच्या पोहनेर मधली। गोदावरीच्या पाण्यानं पोहनेरला वेढा दिला। याच दरम्यान एक गर्भवती महिला अडकली, मात्र स्थानिक भोई बंधूंनी या महिलेला होडीतून दवाखान्यापर्यंत नेलं। बीडमधल्या अनेक भागातील नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलंय। सोलापूरच्या माढ्यामध्ये 16 गावातून आतापर्यंत 70 पेक्षा जास्त पूरग्रस्तांना एनडीआरएफनं सुखरूपपणे रेस्क्यू केलाय। यात एका वृद्ध दाम्पत्यासह लहान मुलांचाही समावेश आहे। दारफळ येथे सध्या एनडीआरएफच्या टीम पोचलेल्या आहेत। 2 टीम आता इथं आलेल्या आहेत। मगापासून ते जे अडकलेली लोक होती त्यांना पाण्याच्या बाहेर काढत होते। आता एक वृद्ध असेल, महिला, दुसऱ्या वृद्धाला असं त्यांनी बाहेर काढलेले। आपल्यासोबत ही टीम आहे। सर, कुठून आलेला आहे तुम्ही? भाई बटालियन एनडीआरएफ पुणे से आए सर हम। हाँ, कितने लोगों को रेस्क्यू किया अभी तक? कम से कम सर हमने 70 से 80 लोगों को रेस्क्यू किया सर। कल से हमारी टीम इधर ही है सर। धाराशिव मधल्या तब्बल 22 मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला। परंडा तालुक्यात महापूर आला आणि त्यामुळे 20 पेक्षा अधिक गावं पुराच्या विळख्यात अडकली। कुठे हेलिकॉप्टर तर कुठे बोटींचा वापर करून शेकडो नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं। तिकडे हिंगोलीत शेतात अडकलेल्या काही नागरिकांना स्थानिकांनी दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढत सुटका केली। आतापर्यंत मराठवाड्यातल्या या आसमानी संकटानं 8 जणांचा बळी घेतलाय। कित्येक जण बेघर झाले आहेत, पण प्रशासन, पोलीस, एनडीआरएफचे जवान यांच्याकडून या परिस्थितीतही बचाव कार्य जोरात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।